Hare
अमर गोडी तैसे तुझी गोडी लागो
परिमळाची धाव भ्रमरवोढी परिमळाची धाव भ्रमरवोढी परिमळाची धाव भ्रमरवोढी परिमळाची धाव भ्रमरवोढी विटगे माय मराविटे ना गे माय विटे ना परिमळाची धाव भ्रमरवोढी परिमळाची धाव परिमळाची भ्रमरवोढी परिमळाची माया तैसी तुझी गोडी लागो माझा तैसी तुझी गोडी लागो विटगे माये विटेना विटगे माये विटेना तैसे तुझी गोड लागो माझा तैसे तुझी गोडी लागे माझा विटगे माये विटेना विटगे माये विटेना जवळी आहे परी भेटेना जवळी आहे परी भेटेना जवळी आहे
भेटेना परी भेटेना परी भेटेना
परिमळाची धाव भ्रमर उढी, परिमळाची धाव भ्रमर उढी, तैशी तुझी गोडी लागो मज. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. अवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. तृषा लागली या जीवनाते ओढी, तृषा लागली या जीवनाते ओढी, तैशी तुझी गोडी लागोया जीवा. अवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. बाप रखुमा देवीवरू विठ्ठली आवडी, बाप रखुमा देवीवरू विठ्ठली आवडी. गोडी ऐसी गोडी मिळून गेली, अवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जघन निहित पाने मंडन मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं, नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि सुगं शिरसा गुरुं त्वं. दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी. देवो सो दशरथ अजिर बिहारी, प्रभो सो दशरथ अजिर बिहारी. जय 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 हनुमान गोसाई, जय जय जय
भगवंताचं भजन हेच भगवत स्वरूपाच्या ठिकाणी अनुराग निर्माण करणारं चिंतन, हेच भगवन परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत पोहोचवणारं नामचिंतन. या नामरूपाच्या ठिकाणी, भगवत स्वरूपाच्या ठिकाणी गोडी लागावी एवढ्याकरता विश्वमाऊली, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विठोबाचा प्राणसखा त्रैलोक्याचं जीवन ज्ञानोबारा या अभंगातून भगवन नामाच्या ठिकाणी गोडी लागावी एवढ्याकरता त्या देवाजवळ प्रार्थना करतायत, करुणा भक्तायत. विठ्ठल अभंग चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार दिनागत्याचा हेतू असा: संत महंत भगवंत या सर्वांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पवित्र असणाऱ्या अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावरती असणाऱ्या गोणीगाव गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज, वैकुंठवासी आदरणीय वंदनीय गुरुवर्य बंसी बाबा तांबे, वैकुंठवासी आदरणीय वंदनीय गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजी, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने महंत गुरुवर्य आपल्या सर्वांची गुरुमाऊली देवगडचे बाबा आदरणीय स्वामी महाराज आणि रामकृष्णाश्रम या ठिकाणचे महंत आदरणीय वंदनीय माझे लाडके गुरुबंधू आणि आपल्या सर्वांच्या हृदयातलं स्थान वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजी नंतर या पंचकृषीमध्ये, या परिसरामध्ये ज्यांनी अत्यंत अलौकिक असणारा भक्तीचा मळा फुलवला असे वेदांताचार्य हरिभक्तपरायण श्री भगवानजी महाराज जंगली शास्त्रीजी यांच्या कुशल मार्गदर्शनाने आदरणीय वंदनीय बाळकृष्णजी महाराज यांच्याही उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भगवद्गीतेच्या माध्यमातून ऑनलाईन गीता संहिता दिली जाते. यानं त्यानं रीतीनं भजन, कीर्तन, प्रवचन या वेगवेगळ्या सांप्रदायिक सेवा ज्यांच्याकडून घडत आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण निलेश महाराज रोडे यांच्या परम उपस्थितीमध्ये, आदरणीय हरिभक्तपरायण तुकाराम महाराज पवार यांच्याही उपस्थितीमध्ये या पंचकृषीमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन करत असताना नेहमीकरता ज्यांची साथसंगत असते असे सगळे टाळकरी मंडळी, आदरणीय तात्या आणि रामकृष्ण आश्रम या ठिकाणचे सर्व आजी माजी सगळे विद्यार्थी मंडळी. मला वाटतं हे जरी मला नवीन दिसत असले तरी आळंदीच्या आपल्या आश्रमातीलच सुखद महाराजांचे विद्यार्थी आहेत आणि नेवासा आळंदी या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा रामकृष्ण आश्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला एक आगळी वेगळी दिशा दाखवण्याचं काम आदरणीय शास्त्री महाराजांच्या माध्यमातून होतं आहे. या निमित्तानं आमचे लक्ष्मण महाराज आहेत आणि सर्व विद्यार्थी मंडळी आहेत. भगवानजी यांच्या कार्याच्या माध्यमातून रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्यानंतर या संपूर्ण पंचकृषीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अर्थात नेवासा संस्थांच्या माध्यमातून, आश्रमाच्या माध्यमातून एक आगळी वेगळी भक्ती भाविकांची संघटना महाराजांच्या माध्यमातून उभी राहिली. आपण वेळोवेळी त्या गोष्टींचं दर्शन घेतलेलं आहे. सद्गुरू जोग महाराजांचे 2 सप्ताह असतील. वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्व काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम झाले. त्याही काळामध्ये एक संघटन कसं असावं, सगळ्यांना आपलंसं कसं करावं, यानं त्यानं माध्यमातून भक्तीचा प्रचार प्रसार कसा व्हावा
याचं दर्शन ज्यांच्या माध्यमातून घडतंय तो आश्रम जर कोणता असेल तर रामकृष्ण आश्रम आहे. आणि आदरणीय शास्त्री महाराजांच्या माध्यमातून आपल्याला हे सुंदर असणारं रूप स्वरूप पाहायला मिळतं. या गोनेगावमध्ये हे छोटे छोटे बाल वारकरी या ठिकाणी आलेत. त्यांच्याकरता आपण एकदा टाळी वाजवूया. हरिपाठ असेल, कीर्तन असेल, यानं त्यानं रीतीनं दिवसोंदिवस 1-1, 2-2, 3-3, 4-4 विद्यार्थी घडत आहे. कानिपटात महाराज आहे, अनिकेत महाराज आहे, अनेक जण घडत आहेत. आता ज्या वेळेला लाईट गेली होती ना जगदीश भाऊ, माईक ज्या वेळेला बंद होता त्यावेळेला या लेकरांचा गोड आवाज येत होता. म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीच्या पालखी सोहळ्यामध्ये कीर्तनकाराला माईक एकच, सगळ्या गायकांना माईक नाही. त्यावेळेला जो घोष होतो, तो आनंद प्रत्येकजण म्हणत असतो. त्यावेळेला एक अभंगाच्या चालीचे असे तरंग उठत असतात आणि ते तरंग आपल्या अंतरंगापर्यंत जातात आणि अंतरंग या भगवन नामाच्या योगानं फुलून जातं. त्याला आगळा वेगळा अलौकिक भक्ती सुखाचा आनंद मिळतो. या माध्यमातून ही सेवा भगवानजींच्या माध्यमातून आमच्याकडे आली आहे. या निमित्तानं या गावचे भूमिपुत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये दळे मंडप या नावानं ओळखली जाणारी सिस्टीम यूट्यूबच्या माध्यमातून, सिस्टीमच्या मंडपाच्या माध्यमातून ज्यांनी अत्यंत सांप्रदायिक मोठमोठ्या महाराज मंडळीला देखील आपलंसं केलं. जगदीश भाऊ सर्वांना आपलेसे वाटतात. याचं कारण त्यांचा स्वभाव आणि त्यांचा काटेकोरपणा आणि त्यांचं अत्यंत उत्तम असणारं ते ऑपरेट करणं. कोणाला काय आणि कधी कसं पाहिजे हे आमच्या भाऊंना बरोबर कळतं. विठ्ठला गोड कार्यक्रम आपण करत आहात. गोनेगाव असेल, इमामपूर असेल, ही संपूर्ण पंचकृषी अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावरती आपण या भक्ती सुखाचा आनंद मिळवत आहोत. रामकृष्ण हरी. या बाबा गोनेगाव, इमामपूर, बऱ्याच वेळेला या गावामध्ये येण्याचा योग आला जगदीश भाऊंच्या माध्यमातून, महाराजांच्या माध्यमातून. आणि कीर्तन मला वाटतं या गोनेगावमध्ये पहिलंच असलं पाहिजे. म्हणजे सप्ताह भजन कीर्तनं बरेच झालेत, पण माझ्याकडे ही पहिल्यांदाच गोनेगावची सेवा आली आणि म्हणून आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि अत्यंत अल्प वेळेमध्ये म्हणजे 9 वाजायला 2-3 मिनिट कमी असताना अभंग आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. कीर्तन सेवेला विराम देण्याचा प्रयत्न करू. परिमळाची धाब भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. अवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. विश्वमौली ज्ञानोबारा या ठिकाणी भगवान परमात्म्याला सांगतात, हे देवा, तुझ्या नामचिंतनाची गोडी आम्हाला लागावी. कशा पद्धतीनं हे परमात्मन, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, ज्याप्रमाणे त्या भ्रमराला परिमळाची ओढ लागलेली असते. परिमळ सुगंध मिळावा, मकरंद मिळावा एवढ्याकरता तो भ्रमर सारखा अशा स्वरूपाचा लालायित असतो. परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाच्या दिशेनं भ्रमर जसा ओढला जातो त्याप्रमाणे हे देवा, तैशी तुझी गोडी लागो मज. भगवंताने विचारला असावं, माऊली असं काय आहे त्या भक्ती सुखामध्ये? त्यावेळेला ज्ञानोबाराय सांगतात, हे देवा, या भक्तीचं सुख असं आहे. कसं आहे? अवीट गे माय विटेना. भक्तीचं सुख कधी आटत नाही, ते कधी विटत नाही. आणि एकदा मिळालं की मिळतच राहावं असं वाटतं. पण हे देवा, काय होतंय? विषयाधीन अंतकरण बनल्यामुळे हे मन या पंचविषयाकडे धाव घेत असल्यामुळे तू जवळच आहे, अंतःकरणामध्ये आहे, पण तुझी गोडी आम्हाला अर्थात या भक्ती सुखाचा आनंद मिळत नाही. म्हणून जवळी आहे परी भेटेना. तू जवळच आहे पण आम्हाला त्या भक्ती सुखाचा आनंद मिळत नाही. ज्ञानोबराय सांगतात, हे देवा, ज्याप्रमाणे तहानलेला मनुष्य पाण्याच्या दिशेनं धाव घेतो, तृषा लागली या जीवनात ते ओढी, त्या पद्धतीनं तैशी तुझी गोडी लागो या जीवा.
माझ्या जीवाला अर्थात मनाला चित्ताला तुझी गोडी लागावी. ज्ञानोबा सांगतात, हे देवा, माझ्या अंतःकरणाला माझ्या मनाला लागलेली तुझी गोडी आणि पहिलंच तुझं गोड असणारं नाम रूप, आणि मग या गोडीमध्ये ती गोडी मिळून जाईल. बाप रुक्मा देवीवरू विठ्ठली आवडी, तुझ्या ठिकाणची जी आवड आणि आमच्या अंतःकरणामध्ये असणारी आहे त्यामध्ये गोडी ऐसी गोडी मिळून गेली. अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना विठ्ठला. अभंगाचा अर्थ आपल्या समोर ठेवलाय. ज्ञानोबा राय भगवंताजवळ भक्ती सुखाच्या आनंदा करता. राहू दे बाबा, आता बाबाजी राहू द्या, बसू द्या, बसू द्या. भक्ती सुखाचा आनंद आपल्याला मिळावा. नामचिंतनामध्ये जो आनंद आहे तो आनंद आपल्याला मिळत राहावा. ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नाथ महाराज, निळोबा राय आदी करून सर्व संतांनी जो आनंद मिळवला तो आनंद आपल्यालाही मिळत राहावा. विठ्ठल या भक्ती सुखाच्या माध्यमातून विश्वमौली ज्ञानोबा राय तुमच्या माझ्याकरिता देवाजवळ प्रार्थना करतात. खरं म्हणजे ज्ञानोबा रायांच्या जीवनामध्ये भगवत सुखाची गोडी लागावी हे मागणं, ही प्रार्थना, ही विनंती करायची काही गरज नाहीये. कारण ज्ञानोबा राय म्हणजे कोण आहेत? ज्ञानोबा राय भक्त आहेत, ज्ञानोबा राय योगी आहेत, ज्ञानोबा राय ज्ञानी आहेत, सर्वगुण संपन्न ज्ञानोबा राय आहेत. ज्ञानोबा रायांचं किती वर्णन करावं. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, एर माणूसपणा भांब लौकिक भागो. माऊलीचं वर्णन करायचं माऊलींच्याच भाषेमध्ये. तैसी तसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञतावरी तया दे. ज्ञानोबारांच्या गळ्यामध्ये सर्वज्ञतेनं लहानपणीच माळ घातली म्हणून आले लोटांगणी चांगले, आले लोटांगणी चांगले. चांगदेव. ज्ञानोबाराय उपजत ज्ञानी आहे म्हणून आळंदीवरून ज्ञानोबाराय पैठणला आले, पैठणवरून ज्ञानोबाराय नेवाशाला आले. नेवाशामध्ये आल्यानंतर करवेरेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये एका खांबाला टेकून म्हणजे
पैस खांबाला टेकून ज्ञानोबरायांनी वयाच्या 61व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला. बरोबर आहे? तरी काही होच म्हटलंय. निलेश बाबा मी फक्त आकडा बदलला, इकडचा 1 तिकडं टाकला आणि तिकडचा 6 इकडं टाकलं. म्हणलं बघूया जागेत की काय. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. अलीकडे शिकवलं जातं 16वं वर्ष ते तुम्ही म्हणा, मला नाही माहिती. अरे हे धोक्याचं नाही, हे मोक्याचं आहे. 16व्या वर्षी प्रत्येकाच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट असतो. ज्ञानोबराय या वयामध्ये ज्ञानेश्वरी अमृतानुभव ग्रंथ सांगतायत. असे ज्ञानोबराय. ज्ञानोबराय योगी आहेत नव्हे, योग्याची माऊली आहेत. प्रमाण आपल्याकडे खूप आहेत. ज्ञान आणि ज्ञानोबराय वेगळं नाहीच आहे मुळी. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबराय हे शास्त्रज्ञ आहेत. ज्ञानोबराय हे लेखक आहेत. ज्ञानोबराय कवी आहेत. ज्ञानोबराय फिलॉसॉफर आहेत. ज्ञानोबराय गायक आहेत. तात्या जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, याचा अर्थ माऊली गायकही आहेत. ज्ञानोबराय म्हणजे काय नाही, सगळ्या गुणांचं एकत्रीकरण म्हणजे ज्ञानोबराय आहेत. मग असे ज्ञानोबराय ज्ञान गुण संपन्न ज्ञानोबराय. एकदा पांडुरंगानं विचारलं, माऊली तुम्हाला काय आवडतं हो? ज्ञानोबराय सांगतात, देव खरं सांगू का? तुझी आन वाहीन गा देवराया, देवराया तू आवडतोय. किती आवडतो? जीवापासून आवडतो. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझा वाचुनी केशवा अनुनावळे वो, जीवे अनुसरली आजोनी कानये वेगी अनावा तुसे प्राणू माझा. ज्ञानोबरायांची आवड म्हणजे भगवान परमात्मा आहे, त्याचं भजन आहे. दुसरं काही आवडत नाही. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी. विषय तो त्यांचा झाला नारायण. ऐका, नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. काही ज्याला आवडत नाही त्यांना संत म्हणावं, त्यांना माऊली म्हणावं. मग असे ज्ञानोबराय या संपूर्ण विश्वामध्ये भगवत स्वरूपाबद्दल, भगवत नामाबद्दल ज्ञानोबरायांच्या मनामध्ये जर एवढी आवड आहे. आणखी सांगू,
ज्ञानोबारांनी विचारलं, ज्ञानोबाराया पांडुरंग तुम्हाला आवडतो, मग तुम्हाला काय वाटतं हो? ज्ञानोबाराय सांगतात, असं वाटतं खांद्यावरती पताका घ्यावी आणि पंढरपूरच्या दिशेनं निघावं. माझे जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नैन गुडी, कारण पांडुरंगी मन रंगले. अशी ज्ञानोबारा पांडुरंगाबद्दल, भगवंताच्या भजनाबद्दल, नामचिंतनाबद्दल एवढं अंतःकरणामध्ये, ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये एवढी जर गोडी आहे, तर ज्ञानोबाराय त्या देवाजवळ प्रार्थना का करतात? अभंगाचं पहिलं चरण, परिमळाची धाव भ्रमर मोडी, 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 परिमळाची धाव परिमळाची धाव भ्रमर बुढी, तैशी तुझी गोडी लागो मज. ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भक्ती सुखाबद्दल, भगवंताच्या भक्तीबद्दल एवढं जर प्रेम आहे, जिव्हाळा आहे, प्रीती आहे, गोडी आहे, तर ज्ञानोबाराय असं का सांगतात? हे देवा, तैशी तुझी गोडी लागो मज. मुळातच ज्ञानोबाराय आधी करून जे संत आहे त्या सगळ्या संतांचा जो अवतार झाला, तो अवतार जगत कल्याण करताय. अवतार तुम्हा
धराया कारण उद्धरया जन जडजीव ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरया आले दीनजना. आणि दीनजनांचा उद्धार जर या संतांना करायचा आहे तर दीनजनांच्या भूमिकेमध्ये जाऊन त्या भगवंताच्या भक्ती सुखा करता ज्ञानोबराय प्रार्थना करतात. अर्थात तुमची माझी भूमिका घेऊन ज्ञानोबराय देवाबरोबर बोलतायत. कारण जगताचं कल्याण करायचं ठरलं तर त्याकरता भगवंताजवळ आपल्याबद्दल काही माहिती दिली पाहिजे. कारण हा समाज आहे, हे जे लोक आहेत, जनमानस आहे, ज्यांचं संतांना कल्याण करायचं आहे, त्या सगळ्यांच्या आवडीचा जर विचार केला तर सगळ्या लोकांना भक्ती सुखापेक्षा विषय सुख जास्त आवडत आहे. दोन प्रकारचे सुख या जगामध्ये आहे. एक आहे विषयाचं सुख, एक आहे भक्तीचं सुख. संतांच्या जीवनामध्ये भक्ती सुखाकरता काही कमतरता नाही आहे. तुकाराम महाराज सांगतायत आमच्या जीवनामध्ये भक्तीचा आनंद मिळतोय. प्रेमे चालिला प्रवाहू आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. प्रेमे चालिला प्रवाहू नाम ओघलवला प्रेमे चालिला प्रवाहू. ज्ञानोबराय तुकोबराय नामदेव महाराजांकडून सर्व संतांना ते भक्तिसुख प्राप्त झालेलं आहे. पण तुमची माझी भूमिका घेऊन हे जगत कल्याण संतांना करायचं आहे. कारण तुमच्या माझ्या जीवनामध्ये भक्ती सुखाची आवड नाही आहे, आपल्याला विषय सुखाची आवड आहे. विठ्ठल वर्णन केलंय विषयावडी भुलले विषय आवडतो का देव आवडतो? आपल्याला विषय आवडतो. कीर्तन जरी आवडलं तर कीर्तनामधलं पांचट उदाहरण आवडतं की संतांचं प्रमाण आवडतं? पांचट विनोद लोकांना जास्त आवडतात. विनोदाची कथा गोड वाटे, देवाचे चरित्र नावडे सर्वधा, विनोदाची कथा गोड वाटे. म्हणून विनोदाचार्यांचा भाव वाढलाय. आतमध्ये काय भाव आहे माहित नाही, पण भाव वाढलाय.
कीर्तनाला जरी गेले तरी काय गायन आहे वा. अर्थात विषयाकडे ओढ गेले, शब्द विषयाकडे माणूस गेला. महाराज काय दिसत होते हो, रूप विषयाकडे जीव गेला. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंच विषय आहेत. या पंच विषयाच्या अधीन जीव बनलेला आहे. प्रत्येकाला विषय आवडतोय, देव आवडत नाही. मग या विषयापासून बाजूला काढून भगवत सुखाची गोडी लागावी या मनाला, या चित्ताला, म्हणून देवाकडे प्रार्थना. विठ्ठला विठ्ठला काय आवडते आपल्याला? ज्ञानोबरायांना विचारा. विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. पुढे कडू विषय तो गोडू जीवासी जाळला. या जीवाला कडू असणारा प्रपंच गोड वाटतो आणि गोड असणारा परमार्थ काय वाटतो? कडू वाटतो. चला ना कीर्तनाला. नको, लय आळस आला. तमाशाला म्हणले चला. अहो विनोदी कीर्तन आहे, मग तर जायलाच पाहिजे. कीर्तनाचे 3 प्रकार झालेत बाबा, निलेश बाबा. शुद्ध सात्विक कीर्तन, राजसी कीर्तन आणि तामसी कीर्तन. तामसी कीर्तन ते आहे कोणतं? असं कीर्तन झालं तमाशाची आठवण सुद्धा झाली नाही, हे तामसी कीर्तन. राजसी कीर्तन म्हणजे याचं नाव, त्याचं नाव, त्याचं नाव, याचं नाव. नेते आले, हार घातला, डामडोल, पुढे 2-3 मुली फुलं टाकण्याकरता हेलिकॉप्टरमधून घोड्यावरती, मोटरमध्ये माणूस येतं, कीर्तनकार्यावर छत्र धरायचं, ते हे राजेशी थाटातलं कीर्तन. आणि शुद्ध सात्विक भाव याचा अर्थ भगवंताचं प्रेमसुख अंतःकरणामध्ये प्राप्त व्हावं. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. हे शुद्ध सात्विक वारकरी सद्गुरु जोग महाराजांच्या अन्य परंपरेचं कीर्तन. विठ्ठला पण लोकांना कोणतं आवडतं? लोकांना ते जास्त आवडतंय. द्या सोडून. काय झालं, एकदा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू दोघ जण बसलेत. दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. लक्ष्मी, अगं या जगामध्ये तुझे भक्त जास्त आहेत का माझे भक्त जास्त आहेत? लक्ष्मीने सांगितलं, देवा माझे भक्त जास्त आहेत. विष्णूनं सांगितलं, अगं तुला माहित नाही, पंढरपूरच्या दिशेनं दिंड्या पाहिल्यात का तू? तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून, गावागावातून वारकरी जातात. रीग लागते आणि प्रत्येक ठिकाणी गर्दीच गर्दी. भागवताला गर्दी, रामायणाला गर्दी, सगळीकडे गर्दीच गर्दी. माझे भक्त जास्त आहेत. लक्ष्मीने सांगितलं, जरी तुमचे दिसत असले तरी ते सगळे माझे भक्त आहेत. जास्त लांब होणार नाही. लक्ष्मीने सांगितलं, मग आपण प्रयोग करून पाहू. म्हटले प्रयोग करूया. लक्ष्मीने सांगितलं, देवा तुम्ही गोनेगाव सारख्या गावामध्ये जा आणि मग अगोदर तुम्हाला काय लोकांना भक्ती शिकवायची ते शिकवा. मी काल्याच्या आदल्या दिवशी, जागराच्या दिवशी येईल. असं म्हटलं, ठीक आहे. भगवान विष्णू परमात्म्यानं एका विद्वान कीर्तनकाराचं, प्रवचनकाराचं, रामायणाचार्याचं रूप घेतलं. तेजपुंज महात्मा गावाच्या येशीजवळ आला. मग ते काय असतील शिष्य वगैरे सगळे आलेले आहेत. आणि मग गावकऱ्यांनी पाहिलं, महाराज आले, महाराज आले. काय काय येतं म्हणले, काय येत नाही ते विचारा, सगळं येत आहे. गायन वादन काय असेल ते, रामायण भागवत, तुम्ही काही विचारा. आणि देवच तो महाराज, ज्याच्या श्वासातून वेदाची निर्मिती आहे, त्याला काय येणार नाही. आणि महाराज 5-6 दिवसपर्यंत त्या गावामध्ये, आता कोणतं गाव होतं ते सांगून गेलो, पण मग ते आपण कल्पनेतलं गाव घ्या. आणि मग त्या गावामध्ये जिकडे तिकडे भक्तीचा असा महापूर आला. महाराज पंचक्रोशीतून लोक वेगवेगळ्या वाहनाने यायचे आणि अथांग जनसागर. मग ते पंक्ती वगैरे सगळ्या सुरू झाल्या. रोज पक्वान लोक खाऊ घालायला लागले, एकमेकाला आनंद देऊ लागले. आणि मग महाराजांना 5व्या दिवशी लोकांनी सांगितलं, महाराज आत्तापर्यंत आमचं चुकलं, काही खाल्लं, काही पिल्लं, पण आता एक काम करा, तुमच्या हाताने आम्हाला काय करा, माळ घाला. माळ घालण्याकरता समोर काय लागली, लाईन लागली, रांग लागली. महाराज देवाला आनंद वाटायला लागला. मग रामायण काय, भागवत काय, वेगवेगळ्या पद्धतीने सगळं गाव भक्ती सुखामध्ये थंबून डुंबून गेलं. 7व्या दिवशी दुपारची पंगत चालू आहे. दुपारच्या पंक्तीमध्ये ही आली. कोण? लक्ष्मी. कसं तरी फाटकं लुगडं आहेत, केस विस्कटलेले आहे, बगलेमध्ये झोळी आहे.
महिला मंडळी जेवायला बसल्या होत्या. पक्वान्नाचं जेवण होतं. अशा पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. एका महिलांच्या पंक्तीमध्ये ती म्हातारीच्या जवळ जाऊन बसली. सगळ्यांना पत्रवाळ्या वाटलेल्या होत्या. हिला काय पत्रवाळी नव्हती. एक मनुष्य पत्रवाळी घेऊन आला. तिने सांगितलं मला तुमची पत्रवाळी नको, मी माझं पात्र काढणार. तिनं सोन्याचंच ताट काढलं जोडीमधून. शेजारीन तर पाहतच राहील बाया मुलीच्याकडं सोनं नाही. फक्त सोन्याचं ताटच नाही, सोन्याचा तांब्या, सोन्याचं फुलपात्र, सोन्याच्या त्या वाट्या. शेजारणीचं लक्ष काय जेवणाकडं होतं का महाराज. आणि सगळे जे वाढणारे होते ना, त्या वाढणाऱ्यांचं लक्ष हिच्याकडे यायला लागलं. आणि मग जेवण वगैरे भरपूर झाल्यानंतर ती आता हात धुण्याकरता उठली, तशीच निघाली. त्या जवळच्या बाईने सांगितलं, ओ बाई तुमचं ताट राहिलं ना. ते म्हटलं मी जिथं जेवायला जाते ना ताट तिथंच ठेवीत असते, मी काही घेऊन जात नसते. आणि गावकऱ्यांना काय आनंद झाला. बाई म्हणले ताट म्हणजे गावकऱ्यांना सप्ताहाच्या वर्गणीमध्ये घेऊन टाका, काय अडचण नाही. ती म्हटले मी ज्या गावामध्ये जाते ना ते ताटं वगैरे माझ्याकडे भरपूर ताट आहेत म्हणले, तसंच ठेवत असले. आणि मग सगळ्या लोकांनी सांगितलं बाई आता आमच्याकडे चला. तुम्ही सगळ्याकडे येते, मी महिनाभर मुक्कामाला राहते, सगळ्याच्या घरी जेवण्याकरता येते, पण माझी एक अट आहे. म्हटले काय अट आहे. म्हटले मी माळकऱ्याच्या घरी जेवायला जात नाही. म्हटलं असं लोकांनी असं आतमधून शर्टाच्या आतून हात घातला, तडाच माळी तोडल्या. म्हटले बाई काळजी करू नका, हे बघा आम्ही मोकळे आहेत म्हणे, आमच्या माळ वगैरे काही नाही. म्हटले सगळ्याच्या घरी येते, काळजी करू नका, पण तुमच्या गावामध्ये जो बाबा आला ना म्हणे, ते भागवत रामायण काय ते करतं म्हणते, त्याला पहिलं गावाच्या बाहेर काढा तर मी राहते, नाही तर मी चालले म्हणे. आणि मला किती कार्यकर्ते गोळा झाले. म्हणले बाबा जय हरी तुम्ही या आता. म्हणले काल्याचं जागराचं कीर्तन उद्या काला. म्हणले ते जागरण काला आम्ही करून घेतो, तुम्ही आता निघा. दिला ना बाबा काढून. बाबा बाहेर येशीच्या बाहेर चालला. आणि मग बाबाची आणि तिची तिथं काय झाली, गाठभेट झाली. लक्ष्मीने सांगितलं देवा कोणाचे भक्त जास्त आहेत. भगवंताने सांगितलं बाई तुझेच भक्त जास्त आहेत. विठाला विषयाधीन बनलेलं या लोकांना काय आवडतं महाराज, संसार आवडतो. संसारापेक्षा दुसरं काय आवडत नाही. जन तरी देखे गुंतले प्रपंची, भगवंताचं स्मरण त्यांना राहिलं नाही. मग या जीवाला, या संसारिक जीवाला नव्हे, नरकामध्ये पडणाऱ्या या सगळ्या लोकांना भगवंताची आठवण हवी, भगवंताच्या भजनाबद्दल गोडी लागावी एवढ्या करता परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी. परिमळाची ओढ लागलेली असते. तो भ्रमर सारखा त्या फुलाच्या भोवती गुंजारव करत असतो. रुनु झुनु रुनु झुनु सावकाश. रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा सांगितू अवधुनु रे सांगितू अवधुनु रे. तो जो भ्रमर असतो त्या फुलाच्या भोवती सारखा गुंजारव करत असतो. अजून एक चाल सांगू. रुनु झुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुनु रे भ्रमरा. रुनु झुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुनु रे भ्रमरा. कोणती चाल चांगली होती, पहिली का आत्ताची? खरं सांगायचं कोणती चांगली वाटली? जे प्रासादिक लोक आहेत त्यांना ही आत्ताची चांगली वाटली, आणि जे थोडे मधल्या रांगेतले आहेत त्यांना ती चांगली वाटली. पण शुद्ध सात्विकी ही आहे. तो जो भ्रमर सारखा त्या फुलांच्या भोवती फिरत असतो, गुंजारव करत असतो. ज्ञानोबा सांगतात त्या भ्रमराला परिमळा करता त्या फुलांची ओढ लागलेली असते, किंवा परिमळा करता तो भ्रमर ज्याप्रमाणे लालायित झालेला असतो. परिमळाची धाव भ्रमर ओढी. ज्ञानोबा सांगतात कोणता भ्रमर
ज्ञानोबरांनी त्या भ्रमराचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलंय. ज्ञानोबरा सांगतात तो भ्रमर म्हणजे भुंगा. काय करतो म्हणजे कितीही जरी कठीण लाकूड असलं तर त्या लाकडाला भेदून जाण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. ज्ञानोबरा सांगतात भ्रमर भेदी कोडे बल तैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये. कोवळं असणार ते कमळाचं फूल त्याच्यामध्ये असं गुंतून पडतो. काय असतं एक आहे सूर्यविकासनी कमळ, एक आहे चंद्र विकासनी कमळ. चंद्र उगवला की ते कमळ उमलतं, चंद्र मावळला की ते कमळ मावळतं. सूर्यविकासनी सूर्य उगवला की कमळ उमलतं, सूर्य मावळला की कमळ मिटून जातं. सूर्यविकासनी कमळामध्ये हा भ्रमर दुपारी 4 वाजता आला गुंजारव करत 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 आणि मकरंद सेवन करता करता मकरंद सेवन करता करता एवढा रममान झाला सूर्य अस्त झाला आणि कमळ मिटून गेलं. त्या कमळामध्ये हा भ्रमर ढाबा बंद झाला तरी घरी जायची शुद्ध नाही त्याला. पिण्यामध्ये अर्थात मकरंद सेवन करण्यामध्ये रंगून गेला. आता त्याला बाहेर निघण्याकरता काय करावं लागेल, त्या पाकळ्याला भेदून पलीकडे जावं लागेल. पण ज्ञानोबा सांगतात नाही, भ्रमरभेदी कोडे बलतैसे काष्ट कोरडे, अनेक पद्धतीने लाकडाला फोडणारा तो भ्रमर, पण कळिके माझी सापडे कोवळे. ज्ञानोबा सांगतात ते तर उत्तीर्ण होईल प्राणी परी कमळ दळू चिरून येणे. कमळदळ तो चिरून टाकेत नाही, याचं कारण त्याच्या ठिकाणी त्याचा स्नेह गुंतलेला असतो. विठ्ठल तो प्राणाला मुक्तो, पण कमळातून बाहेर तो येऊ शकत नाही. त्याप्रमाणे ज्ञानोबा सांगतात परिमळाची धाव भ्रमर उडी. त्या भ्रमराला परिमळाची जशी गोडी लागलेली असते, ओढ लागलेली असते, त्याप्रमाणे हे देवा तैशी तुझी गोडी लागू मला, तुझ्या भजनाची नामचिंतनाची गोडी लागावी. माऊलींना विचारलं ज्ञानोबा असं काय आहे त्या भक्ती सुखामध्ये जी आहे त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. अविट गे माय विटेना, अविट गे माय विटेना, अविट गे माय विटेना, अविट गे माय विटेना, माय विटेना, अविट गे माय विटेना, अविट मरेपर्यंत जगतो, त्याला काही धोका होत नाही. याचा अर्थ कोणती वेन ब्लॉक होत नाही, ब्लॉकेज येत नाही. माणूस मरेपर्यंत निरोगी राहतो. हात वरती करा, एकदम सरळ. काय झालं, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये गोरव काका बसलेले होते आणि गोरव काकांना हात नव्हते. सांगतो तुम्हाला हात वरती करा, हात नव्हते गोरव काकांना. नामदेव महाराजांनी सांगितलं सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी हात वर केले, पण काकांना हात नव्हते. हो, हात वर करा मी सांगतो. मग काकांना हात नव्हते, काकांनी छोटे हात वर केले. नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा परिणाम असा झाला,
काकांच्या छोट्या हाताला हात फुटले आणि आपल्या कीर्तनामध्ये हात जर असून खाली ठेवले, रात्रीतून हात गायब झाले, आपण जबाबदार राहणार नाही. एकदम सरळ मोठ्याने टाळी वाजवा, भजन करा आणि हीच खरी गोडी आहे, खरी गोडी आहे. विठोबार कुमाये, विठोबार खुआई, धन्यवाद. चांगलं भजन केलं. आता एकच काम करा, संपलं कीर्तन. ज्यांनी टाळी वाजवली ना त्यांनी फक्त उजवा हात वरती करा, डावा नव्हे उजवा. श्री हनुमंतरायांचा हात पहा तुम्ही, असं वरती आहे, आपल्याला आशीर्वाद देतो. ज्यांनी टाळी वाजवली, अलीकडचे आत्ताच आलेले मुलं आहेत ना वाढण्याकरता आले, त्यांनी देखील हात वरती करा. तुमचं देखील लग्न होईल, काळजी करू नका. मला तर याचा आशीर्वाद वाया जात नाही महाराज. एकदम सरळ देव आपल्याला आशीर्वाद देतोय. सद्गुरु जोग महाराज, काळे गुरुजी, बन्सी बाबा आशीर्वाद देत. आपण भजन केलंय, आपण चिंतन केलंय, आपल्याला आशीर्वाद मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे, आपल्याला आशीर्वाद मिळवायचा. एक काम करा, काय करा, आपलीच पाठ थपटून घ्या. वा 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 वा, चांगलं भजन केलं. कोण आपल्याला आशीर्वाद देणार? तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. या जगामध्ये गुरुवर्य राऊत बाबा सांगतात, ज्यांनी ठरवलंय आपलं कल्याण करून घ्यायचंय त्याचं कोणी वाटोळं करू शकत नाही. पण ज्यानं ठरवलंय आपलं वाटोळच करून घ्यायचंय त्याचं कोणी कल्याण करू शकत नाही. ज्ञानोबा सांगतात, हे भगवंताचं हे भगवंता तुझं भजन असं आहे. कसं आहे? अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. विठ्ठल विठ्ठल भगवत सुखाची गोडी ही अवीट आहे. एकदा या भगवत सुखाची लज्जत लागली, भगवत नामाची लज्जत लागली, राम रसाची चवी आन रस रुचती केवी. त्याला राम रस आवडला, त्याला बाकीचे रस आवडत नाही. इकडे बघा ना, ज्याला भजन आवडलं त्याला बाकी रस आवडत नाही. बाकी रस आपल्याला आवडतात. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया, भाग गेला 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 वयात असेल. ही आपली गोडी आहे. आपण सवडीनं परमार्थ करतो, आवडीनं करत नाही. मला सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेशी आणि मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. ज्ञानोबा सांगतात, भक्ती सुखाची गोडी अशी आहे, अवीट कधी भेटत नाही. भक्ती सुखाचं वर्णन करत असताना मैविछन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम, वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती सूत्रामध्ये महाराजांनी नारद महाराजांनी वर्णन केलंय. भक्ती ही नित्य नूतन वाढत वाढत जाणारी अशा स्वरूपाची आहे. एकदा जीवाला या भक्ती सुखाची गोडी लागली. आता कोठे धावे म्हण तुझे तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. येणे सुसेवन झाले हव भरी, परत माघारी येत नाही. तुकोबरा सांगतात, आता माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा एकदा या मनाला भगवत सुखाची गोडी लागली की ते मन दुसरीकडे जात नाही. मन एवढं चंचल चपल आहे, सगळ्या विषयाकडे जातं पण भगवत सुखाकडे जात नाही. कारण मनाला माहित आहे, आपण एकदा भगवत सुखाकडे गेलो की गेलोच म्हणून समजा. जसं माशी आहे,
माशी सगळ्या पदार्थावर बसते पण एका पदार्थावर बसत नाही. कुठं? विस्तवावर बसत नाही. तिला माहिती आहे आपण विस्तवावरती बसलो की बसलोच म्हणून समजा, पुन्हा उठायची गरज नाही. तसं हे मन सगळीकडे जात आहे. बसल्या बसल्या कीर्तनामध्ये किती जणाला मिस कॉल करतंय हे मन. बघा ना इकडं मिस कॉल करतंय, मेसेज देतंय, घरच्या कुलपाला झटके देतंय. हे मन नेवासा म्हणेपर्यंत नेवाशाला 3 वेळेला जाऊन आलं माझं मन. एवढं चंचल चपल मन आहे. पण या मनाला एकदा भगवत सुखाची गोडी लागली ना, ते मन त्याच्यापासून बाजूला येत नाही. ज्ञानोबा आहे ते सांगतात, अवीट गे माय विटेना, कधी आटत नाही विटत नाही. एकच आदरणीय अण्णांचं उदाहरण सांगतो. भजन करा विठाला. वेदांत वाचस्पती आदरणीय वंदनीय जगन्नाथ महाराज पवार यांनी उदाहरण दिलंय. विषयामध्ये सुख नाही आहे, विषयाचा सुखाचा भास आहे. काय झालं, एक कुत्रं रस्त्याने चाललं बरं का मुलांना, 8:45 वाजता आलेल्या मुलांना. एक कुत्रं रस्त्याने चाललंय. त्या कुत्र्याला हाड सापडलं. काय सापडलं? हाड. एवढा आनंद झाला कुत्र्याला. काय पाहिल्यावर? बोलत जा ना. हाड पाहिल्यावर आनंद. त्या कुत्र्याला हाड जास्त आवडतं. कुत्रं जे असतं ना, त्या कुत्र्याला हाड जास्त आवडतं. गणेश शपथ खोटं नाही सांगणार. त्या कुत्र्याला हाड जास्त आवडतं. असे बरेच कुत्रे असतात त्यांना हाड जास्त आवडतं. असे बरेच कुत्रे असतात त्यांना एकादशी कळत नाही, शिवरात्र कळत नाही, त्याला काही कळत नाही. त्याला हाडावर प्रेम असतं. आणि त्या कुत्र्याला हाड का म्हणतात हो जगदीश भाऊ? कुत्रं मंत्र्याचं असलं तरी हाड. त्या मंत्र्याच्या कुत्र्याला असं म्हणतात का, हाडा ना, असं नाही म्हणत कोणी त्याला. मंत्र्याचं कुत्रं तूच कसं म्हणत त्याला? मंत्र्याचं असो महाराजाचं असो, नाही तर कोण हाडे हाड हाड म्हणतात त्याला. कारण त्या कुत्र्याला हाड आवडतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये हाड होऊ नये असं वाटत असेल तर भजन आवडावं, हाड आवडू नये. मग ते कुत्रंच ते. त्यानं त्याला हाड तोंडामध्ये घेतलं. त्याने विचार केला, आता लोकांतात खायचं नाही हे हाड, याच्यातून रक्त. एकांतामध्ये तुका म्हणे अम्मा, एकांतामध्ये गेलं ते येड्या बाबळीत आणि हाड चगळू लागलं. आता त्याच्यामध्ये रक्त नव्हतंच, पण याने विचार केला, केल्याने होत आहे, आधी केलेचं पाहिजे, वाळूचे कनरगडीता. हे त्याच्या पाठ होतं. कोणाच्या? त्या कुत्र्याच्या. ट्राय बट नॉट क्राय पाठ होतं त्याच्या. थेंबे थेंबे तळेसाचे. त्याने विचार केला, प्रयत्न केला, म्हणजे प्रयत्नांती रक्त. हाड चगळू लागला. हाडामधून रक्त निघालं नाही, पण याच्या हिरडेला जखम झाली आणि हिरडीतून रक्त निघालं. ते रक्त त्या हाडावरती पडलं. यानं डोळे भरून ते रक्त पाहिलं आणि मग विचार केला, या जसाठी केला होता. मला सांगा, रक्त कोणाचं आहे? याचंच आहे. पण याला असं वाटलं हाडापासून मिळालं. तसंच तुमचं माझं आहे. घर बांधलं, आनंद झाला. मुलगा झाला, आनंद झाला. लग्न झालं, आनंद झाला. म्हातारी नेली, आनंद आपल्याला होतो. तो आनंद त्या विषयाचा नसतो, तो आनंद परमात्म्याचा असतो. वेदांत शास्त्रामध्ये प्रक्रिया सांगितली, विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि त्या स्थिर अंतःकरणामध्ये आत्मानंदाचं भान, या 3ही क्रिया एकाच वेळेला घडतात. पण आपल्याला असं वाटतं विषयापासून सुख मिळालं. ते विषयाचं नसतं, तात्पुरतं आपल्याला अंतःकरणाच्या स्थिरतेमुळे मिळालेलं ते सुख असतं. म्हणून ज्ञानोबा सांगतात, विषयाच्या सुखामध्ये रममान होण्यापेक्षा भक्ती सुखाच्या सुखामध्ये रममान व्हावं. एवढ्या करता माऊली सांगतात, अवीट गे माय विटेना. पण गंमत अशी झाली, जवळी आहे परी भेटेना. तो भगवंत आपल्या जवळ आहे, जवळ असून त्याची माझी आपली गाठ भेट होत नाही. ज्ञानोबांनी याकरता 2-3 ओव्या सांगितल्या. भजन करा विठाला. माऊली सांगतात, पाहे पादूद पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या पदराड, परिते अव्हेरून गोचिड, अशुद्ध काय ने गती. ज्ञानोबा सांगतात, गाय दूध ते वासरा करता का मालका करता? वासरा करता. पण मालक काय करतो? वासरू सोडतो. गायीने एकदा पाना सोडला की हा त्या खुंट्याकडे ओढतो आणि वासरू गायीकडे ओढतो. माणूस हा शेतकरी खुंट्याकडे ओढतो, वासरू गायीकडे ओढतो. ते वासरू मनातल्या मनात विचार करतंय, मी माझ्या आईचं दूध पितो, याच्या काय बापाचं जाते? त्याला काय माहिती गाय याच्या नावावरती चारा हाच टाकतो म्हणून.
गाय दूध देते वासरा करता, पण त्या गायीच्या काशीलाच गोचिड असतो. दूध अत्यंत जवळ आहे त्या गोचिडाच्या पाशी, त्वचेच्या पदराड, पण त्या गोचिडाला रक्त मिळतंय, दूध मिळत नाही, जवळ असूनही. ज्ञानोबा पुन्हा उदाहरण देतात का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेचे घरी परी पराग सेविजे भरमरी यरा चिकल चिवरे. कमळ उमललं, पश्चिम बंगालमध्ये देखील उमललं, बरेच ठिकाणी उमललं, ते आता कळलं तर पाण्याचं सोडून कमळ उमललंय. पण त्या कमळामध्ये असणारा जो मकरंद आहे, त्या कमळाच्या खाली चिखलामध्ये बेडूकही असतो आणि मकरंद सेवन करण्याकरता लांबून कुठून तरी भ्रमर येतो, पण त्या बेडकाला मात्र चिखलच मिळतो. एरा चिखलची उरे. ज्ञानोबा तिसरं उदाहरण देतात काय, निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या सिती सहस्रवरी ते तर बैसोनी उपवास करी दरिद्रीजी आहे. आजोबानं धन कमवून ठेवलंय वाड्यामध्ये, बाप मेला, आजाई मेला, बाप मेला, आणि यानं काय दारू पिऊन सगळं घालवलं आणि भीक मागून खाऊ लागला, तुकडे मागून खाऊ लागला, आणि मग त्या शिळे तुकडे खाऊ लागला. कुठं? जिथं आज्याने धन करून ठेवलंय, थोडं जरी उकरलं, एकच खोरं मारायचं होतं, मी तिथंच पाहिला, एक जरी खोरं मारलं असं धनाचे हंडे लक्ष्मणराव. पण ज्ञानोबा सांगतात निदैव त्याचं दैव दरिद्रपणा असं, त्याचा राऊत बाबांच्या भाषेमध्ये दलिंदरपणा असा होता, त्याला नाही मिळालं. ते निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या असं ती सहस्रवरी, पण ते तर बैसोनी उपवास करी दरिद्री जे. ज्ञानोबा सांगतात तसं झालंय. तैसा हृदया मध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. पुढे म्हणजे भ्रांता शिकाम विषयावरी, म्हणून विषयाधीन बनलेल्या लोकांना भगवत सुखाचा आनंद मिळावा एवढ्या करता परिमळाची धाव भ्रमर उडी. ज्ञानोबा सांगताच्या प्रमाणे तहानलेल्या मनुष्याला पाण्याकरता तो धावत असतो, पाण्याकरता कासवीस होतो. तुझ्या लागलिया जीवनात एवढी माऊली सांगतात तैशी तुझी गोडी लागो मज. पाणी द्या हो, पाणी द्या हो, पाणी द्या हो. दुष्काळ पडलेला, पाणी नाही. एक जण म्हटलं पाणी नाही पण तूप चालेल का? तो म्हटलं तुपाचं काय करतो बाबा, त्याला पाण्याचीच अपेक्षा आहे. कोरडा पडला जीव, जसं जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. त्या पद्धतीनं पाण्याकरता व्याकुळ झालेला जो ग्रस्त आहे, पांतस्थ आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये पाण्याकरता अत्यंत उत्कंठा लागलेली असते. ज्ञानोबा सांगतात तैशी तुझी गोडी लागो मज. ज्ञानोबा सांगतात हे देवा, माझ्या अंतःकरणाला तुझ्या भजनाची, तुझ्या नामरूपाची लागलेली गोडी, आणि तुझी पहिलीच असलेली गोडी, तू पहिलाच गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, तुझं सगळं काही गोड आहे देवा. आणि मग तुझं पहिलंच असणारं नाम रूप स्वरूप सगळं गोड आहे, आणि माझ्या मनाला तुझी लागलेली गोडी, मग त्या गोडीमध्ये ही गोडी मिळून जाईल. याचा अर्थ जीवशिवाचं ऐक्य होईल. जीवशिवाचं ऐक्य प्राप्त झाल्यानंतरही ज्ञान गिळून गावा गोविंद गा. ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही भगवंताचं भजन जे केलं जातं त्या भजनामध्ये विशेष आनंद असतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये परखुमा देवी वरो विठ्ठली आवडे. परखुमा देवी वरो विठ्ठली आवडे. परखुमा देवी आवडे. परखुमा देवी वरो विठ्ठली आवडे. परखुमा देवी वरो विठ्ठली आवडे. परखुमा देवी वरो विठ्ठली आवडे. परखुमा विठ्ठली आवडे. परखुमा देवी वरो 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 विठ्ठली आवडे. परखुमा देवी
विठ्ठली आवडी बाप रखुमा देवीवर विठ्ठली आवडी. आमचे जुने सवगडी लक्ष्मणराव टाळी वाजलीच पाहिजे, अशा ताली बसवल्या पाहिजे. गातो आवडी गोड तुझे नाम तुझी घनश्याम तुझी माझा राम. हे देवा तू पहिलाच गोड आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाव. वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताच्या रूपाचं नामाचं गोडपणाचं वर्णन केलेलं आहे. आणि मग माझ्या मनाला लागलेली तुझी गोडी गोडी अशी गोडी मिळवून गेली. आणि तेच भक्तिसुखाचा तोच भक्तिसुखाचा आनंद आम्हाला मिळत राहावा म्हणून अवेट गे माय भेटेना जवळी आहे परी भेटेना. आमच्या जगदीश भाऊनी बरोबर मला 9चं टायमिंग दिलं होता, पण तरी होता होता 5 मिनिट जास्त झालेत. एकदा भजन करायचं आहे आपल्याला. सगळ्यांनी वरती हात करा आणि एकच भजन करायचंय. काय ते हे माय ज्ञानेश्वरी. काय भजन करायचंय? ते हे माय ज्ञानेश्वरी म्हणा. ते हे माय ज्ञानेश्वरी. आपली ज्ञानेश्वरी आपली आई आहे. ते हे माय. आपण ज्ञानेश्वरीच्या आईच्या कुशीमध्ये जन्माला आलोय. नेवासा ते पंढरपूर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पालखी सोहळा आहे म्हणून ते हे माय ज्ञानेश्वरी म्हणा. मोठ्याने म्हणा. ते हे माय ज्ञानेश्वरी. ते हे माय ज्ञानेश्वरी. सगळ्यांनी म्हणा. ज्ञानोबा आपल्यावरती कृपा करतील. ते हे माय Hare
आशीर्वादानं ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र नेवासा आणि रामकृष्ण आश्रम गोनेगाव आदी करून तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व आदरणीय वंदनीय महाराजांच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून नेवासा ते पंढरपूर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पालखी सोहळा निघालेला आहे. गेल्या वर्षी आनंदानं पार पडला. याही वर्षी आणि इथून पुढच्या काळामध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत तो सोहळा चालतच राहणार आहे. जसा ज्ञानोबरायांचा आळंदी ते पंढरपूर सोहळा, देहू ते पंढरपूर तुकोबरायांचा सोहळा, तसा माझ्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा पहिलाच सोहळा हा आपल्या महाराष्ट्राच्या कीर्तीमध्ये एक मानाचा तुरा या पद्धतीने खोवला जातोय आपल्या माध्यमातून. म्हणून या पालखी सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि तो भक्ती सुखाचा आनंद मिळवावा ही कामना व्यक्त करतो आणि थांबतो. विठ्ठल जय